नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 7वी इतिहास पाठ 5वा स्वराज्य स्थापना. याच्या आधीच्या पाठांमध्ये आपण शिवपूर्वकालीन भारत आणि शिवपूर्वकालीन महाराष्ट्र कसा होता हे जाणून घेतलं आणि आता आपण ऍक्च्युली स्वराज्य स्थापना फायनली पाहणार आहोत. आय होप की तुम्हा सगळ्यांना हे सगळे व्हिडिओज आवडत असतील. लेट अस स्टार्ट. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आलं. त्यांनी येथील अन्यायी राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीयेस म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ शिवनेरी किल्ल्यावर झाला. आता या ठिकाणी 2 साल का आहेत तर हे आता आपण जे कॅलेंडर फॉलो करतो त्याप्रमाणे हे साल आहे आणि याला आपण म्हणतो शके, म्हणजे जे आपलं ऍक्च्युअल मराठी कॅलेंडर आहे त्यानुसार हे साल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो जन्मदिवस आहे तर तो तिथीनुसार आणि तारखेनुसार 2 पद्धतीने असतो. तर तिथीनुसार हे साल आहे आणि तारखेनुसार ही तारीख आहे. ठीक आहे. त्यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं होतं की स्वराज्य संकल्पक म्हणून शहाजीराजे यांना ओळखलं जातं. तर शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेमध्ये विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी सहकार्य केले. तर याच्यामध्ये आदिलशाही आणि मुघल एकत्र होते आणि आपण पाहिलं होतं की याच्या आधी खूपदा मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्यांना काही यश आलं नव्हतं किंवा पूर्ण निजामशाही ते जिंकून घेऊ शकले नव्हते. मुघलांचा दक्षिणेमध्ये प्रवेश होऊ नये ही शहाजीराजे यांची भावना होती आणि म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर असा विरोध केला आणि निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. ते निजामशाहीशी अत्यंत लॉयल होते, म्हणजे स्वामीनिष्ठ होते किंवा निष्ठावान होते आणि परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि 1636 मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली. पण कितीही संघर्ष केला तरी पण निजामशाहीपेक्षा आदिलशाही आणि मुघलशाही दोघं एकत्र येऊन लढत होते, म्हणजे दोघं अतिशय स्ट्रॉंग किंवा प्रबळ असे सत्ता असणारे राज्यकर्ते होते आणि निजामशाही इतकी मजबूत नव्हती. ऑलरेडी आपण पाहिलं होतं की याच्या आधी निजामशाहीला उत्तत्ती काय लागलीच होती. शहाजीराजे यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर शेवटी निजामशाही संपुष्टात आली 1636 मध्ये. निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाचे सरदार झाले. शहाजीराजांकडे भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर, चाकण हे परगण्यांबद्दल आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे. हा त्यांचा मूळ जहागिरीचा मुलूक आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला. म्हणजे आदिलशहाने अर्थात पूर्ण निजामशाहीच त्याने जिंकून घेतली, पूर्ण निजामशाही आदिलशहाची झाली आणि आधी निजामशहाने शहाजीराजे यांनाही वतनं दिली होती किंवा जहागिरी दिल्या होत्या. कोणत्या कोणत्या परगण्यांच्या? पुणे, सुपे, इंदापूर आणि चाकण. मग आदिलशहाने काय ते जहागिरी काढून घेतल्या नाहीत, त्या त्यांच्याकडेच ठेवल्या, कारण आदिलशहाला पण माहिती होतं की शहाजीराजे हे अत्यंत मातब्बर असे सरदार आहेत. सो त्यांनी त्यांचा सन्मान ठेवला आणि आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकामध्ये बंगळुरू व त्याच्या आसपासचा प्रदेश पण जहागीर म्हणून मिळाला होता. आता ऍक्च्युली जहागीर म्हणजे काय आपण याच्या आधी पण पाहिलंय, पुन्हा एकदा पाहूया की जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क, म्हणजे तो पर्टिक्युलर पार्ट जो आहे आदिलशाही मधला तो आता त्यांना मिळालाय. त्या भागामधून पुणे, सुपे, इंदापूर, चाकण यांच्यामधून जो काही महसूल मिळेल तर तो सगळा कोणाला मिळणार? शहाजीराजे यांना मिळणार. राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळेल त्यांना रोख रकमे स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमे इतके उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश त्यांना दिला जायचा आणि त्याला आपण जहागीर म्हणतो. म्हणजे त्यांना रोख पगार देण्याऐवजी त्यांना जेवढा पगार आहे तेवढा पगार असणारे जे काही प्रदेश आहेत तेच त्यांना जहागीर म्हणून दिले जायचे. शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीती तज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते. तसेच तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यामध्ये पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. शिवराय आणि जिजाबाई बंगळुरू येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. म्हणजे त्यांनी आधीपासूनच ठरवलं होतं की आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं असं एक स्वतंत्र राज्य पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांना घडवण्यासाठी सुरुवात केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र अशी आकांक्षा होती
आणि म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक असे म्हटले जाते. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू कर्तबगार सहकार्यांनिशी बंगळुरूहून पुण्याला पाठवले. जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील मातब्बर सरदार लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. त्यांना लहानपणी विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षण सुद्धा देण्यात आलं होतं. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन जिजाबाई सहाय्य करत होत्या. त्या कर्तबगार आणि द्रष्टया राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले आणि प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवाडे देण्याचेही काम त्या करत होत्या. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याबाबत सदैव जागरूक होत्या, कारण त्यांना माहिती होतं की शहाजी महाराजांनी जे काही स्वप्न पाहिलं आहे स्वराज्य निर्माण करण्याचं, ते शिवबा पूर्ण करू शकतात आणि यासाठी ते शिवबांच्या प्रशिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष देत होत्या आणि त्या दृष्टीने शिवरायांचं प्रशिक्षण चालू होतं. आणि त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्थापन इत्यादी संस्कार जिजाबाईंनी केले. आणि असं म्हटलं जाते की जिजामाता होत्या म्हणूनच शिवबा घडू शकले. शिवरायांचे सहकारी. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागापासून केली होती. आता मावळ म्हणजे कोणता भाग आहे? सध्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला आणि नैऋत्य दिशेला जो काही भाग आहे त्याला मावळ म्हटलं जातं. तर मावळ हा जो प्रदेश आहे हा डोंगर, दऱ्या, खोया इत्यादी असलेला दुर्गम भाग आहे. आणि मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेमध्ये मोठ्या कौशल्याने केला. कारण हा असा जो काही भाग असतो, डोंगर असणारा, दऱ्याखोऱ्या असणारा दुर्गम भाग, तर या भागांमध्ये जे महाराष्ट्रामधले मावळे होते तर ते खूप इझिली किंवा खूप चतुराईने ते तिथे युद्ध करू शकत होते. मुघलांना वगैरे याची सवय नव्हती. सो त्याच्यामुळे मुघलांना लढा देणं, आदिलशाहीच्या सैनिकांशी युद्ध करणं, गनिमी कावा करणं हे अशा भागांमध्ये महाराजांना सहज शक्य होतं. त्यांनी लोकांच्या मनामध्ये विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यामध्ये त्यांना चांगले सवंगडी आणि सहकारी लाभले. येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरहेकर, देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महाल, तानाजी मालुसरे, कान्होजी जेदे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही काही त्यातील नावं आहेत आणि हे त्यांचे अत्यंत जवळचे असे सहकारी होते. आणि याच सहकार्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले. 12 मावळ असं म्हटलं जातं त्या प्रदेशाला. तर 12 मावळ म्हणजे नेमकं काय आहे? शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेला प्रदेश म्हणजेच मावळ खोरे होय आणि त्याला 12 मावळ असं म्हटलं जातं. तर ते 12 मावळ कोणते आहेत? पवन मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, पौड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, कानद खोरे, वेळवंड खोरे, रोहेड खोरे, अंदर मावळ, नाणे मावळ, कोरबारसे मावळ. तर ही 12 मावळांची नावं आहेत. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा बघू शकता. राजमुद्रा स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होतं. आता राजमुद्रेवरती काय लिहिलंय ते आपण बघूया. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपच्चंद्र लेखेव म्हणजेच काय? प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी. वर्धिष्णुर म्हणजे वाढत जाणारी. वर्धिष्णुर विश्ववंदिता म्हणजे जिला विश्वाने वंदन केलेलं आहे, सगळ्या विश्वाने जिला मान्यता दिलेली आहे. शाह सुनो शिवशैषा म्हणजे शहाजी राजे यांचा पुत्र शिवशैषा मुद्रा भद्राय राजते यांची अशी ही मुद्रा कल्याणासाठी अधिराज्य गाजवते किंवा शोभून दिसते. तर अशा पद्धतीने याचा अर्थ आहे की शहाजीचा पुत्र शिवाजी यांची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे म्हणजे शुक्ल पक्षामधला जो चंद्र असतो तर तो असा वाढत जातो. आधी असा असतो, मग असा होतो, मग पूर्ण होतो. म्हणजे शुक्ल पक्षामध्ये चंद्र काय होतो? चंद्रकोरीपासून किंवा अमावस्येनंतर ज्याप्रमाणे चंद्राची कला होते, वाढत जाते, तर त्याप्रमाणे आपलं राज्य हे वाढत जावं आणि त्यासाठीची ही मुद्रा आहे किंवा तसं त्या राज्याची ही मुद्रा आहे जिला सगळ्या विश्वाने वंदन केलेलं आहे. आणि अशी ही मुद्रा जनतेसाठी आहे किंवा जनतेच्या कल्याणासाठी शोभून दिसते. मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टींनी महत्वाचा आहे. महाराजांनी या वचनामधून वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास, मुद्रेला म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवरती स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री, या सगळ्या गोष्टी त्यांनी या 2 ओळींमध्ये किती छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. सो तुम्हाला
राजमुद्रेच्या वरती ज्या काही संस्कृतमध्ये ओळी आहेत त्याचा अर्थ आणि त्याचा ऍक्च्युअल जो अर्थ आहे किंवा त्याच्या मागचा जो काही भावार्थ आहे तो लिहायला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. या छोट्याशा वचनामध्ये स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार मांडलेले आहे. स्वराज्य स्थापनेच्या हालचाली. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते, तर ते आदिलशहाच्या अंमलात होते. कारण ही फक्त जहागीर मिळाली होती. जहागिरीचा अर्थ आपण काय पाहिला, की इथून जो काही महसूल मिळेल तो महसूल फक्त शहाजीराजांना मिळणार होता. ठीक आहे. सो त्याच्यामुळे किल्ले काय अर्थात शहाजीराजे यांच्या ताब्यात नव्हते. त्या काळामध्ये किल्ल्यांचे विशेष महत्व होते आणि असं म्हटलं जायचं की ज्याचा किल्ला त्याचे राज्य. म्हणजे जर एखादा किल्ला शिवरायांच्या हातामध्ये आहे तर याचा अर्थ आसपासचा प्रदेश पण शिवरायांच्याच अंडर येतो किंवा त्यांच्याच कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. महाराजांनी सुरुवात कुठून केली तर आपल्याकडे जी जहागीर आहे त्यातले किल्ले आधी आपण आपल्या ताब्यामध्ये घेऊया, म्हणजे तो पूर्ण प्रदेश आपल्या ताब्यामध्ये येईल. आणि किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखं होतं. कारण किल्ले कोणाचे होते? आदिलशाहीचे होते. शहाजीराजे पण आदिलशाहीच्याच दरबारामध्ये मातब्बर सरदार होते. म्हणजे याचा अर्थ शिवाजी महाराज आता डायरेक्ट आदिलशहालाच आव्हान देत आहेत युद्धाचं, कारण अर्थात त्यांचे किल्ले आपण जिंकून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. सो त्यांनी तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुमदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचं नाव राजगड असं दिलं आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. त्याच्यानंतर रायगड होती. तर राजगडाचा पाली दरवाजा तुम्ही इथे बघू शकता. आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते आणि यांचा मात्र स्वराज्य स्थापनेच्या कार्यास विरोध होता. आणि मग या सरदारांचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं, कारण आपलीच माणसं जर आपल्याला विरोध करत असतील तर मग आपण त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, कारण आपल्याला स्वराज्य स्थापन करायचं आहे. आता कशा पद्धतीने महाराज ते करतात ते आपण बघूया. जावळीचा ताबा. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीच्या दरबारातील महत्वाचा किंवा मातब्बर असा सरदार होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास मात्र त्यांनी विरोध दर्शवला. इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवरती स्वारी केली आणि तो प्रदेश त्यांनी जिंकून घेतला आणि तिथे आपलं ठाणे वसवलं, म्हणजे तो आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी रायगड सुद्धा जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली, कारण त्यांनी प्रदेश जिंकून घेतला म्हणजे त्याची संपत्ती पण त्यांच्याकडे आलीच. आणि या विजयानंतर मग त्यांच्या कोकणातल्या हालचाली वाढू लागल्या आणि त्यांनी जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगड हा किल्ला त्यांनी बांधला. सो हा महाराजांनी बांधलेला किल्ला आहे आणि अर्थात त्यांनी आता रायगड घेतलेला आहे, राजगड त्यांच्याकडे आहे, तोरणा आहे, कोंढाणा आहे, पुरंदर आहे, प्रतापगड आहे. एवढे किल्ले आल्यामुळे त्यांचं सामर्थ्य आता हळूहळू वाढू लागलं होतं. शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण, भिवंडी ही ठिकाणे पण जिंकून घेतली आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरती जे काही सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज आहेत या सत्ता कुठे होत्या? आपण सुरुवातीला पाहिलं की शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये पश्चिम किनारपट्टीवरती या सगळ्या सत्ता होत्या. आता कल्याण, भिवंडीच्या आसपास जेव्हा महाराज जात होते तेव्हा ते ऑलमोस्ट पश्चिम किनारपट्टीवरती असल्यामुळे या सगळ्या सत्तांशी पण त्यांचा संबंध येऊ लागला होता. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याकडे प्रबळ असं आरमार असलं पाहिजे, हे महाराजांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिलं. आरमार म्हणजे काय? समुद्रामध्ये ज्या काय हालचाली होतात त्याच्यावरती लक्ष ठेवणं किंवा तिथे युद्ध करणं, यासाठी एक बेसिकली नेव्हीची आर्मी उभारणं, असं म्हणजे नेव्ही उभारणं असं आपण म्हणूया. ओके, नेक्स्ट आहे अफजल खानाचे पारिपत्य. शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध त्यांनी मोडून काढला आणि त्यानंतर त्यांनी रायगड आणि प्रतापगड त्यांनी बांधला आणि रायगड त्यांच्या ताब्यात आला. कोकण किनारपट्टीवर स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती मिळाली आणि या सगळ्या गोष्टी आदिलशाहीला आव्हान देणाऱ्या होत्या. यावेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असं तिला वाटत होते आणि तिला आता कळलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे काही शांत बसणारे नाहीयेत आणि ते हळूहळू सगळा प्रदेश काबीज करतायत. सो त्यांना आता आपण त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि मग त्यासाठी तिने आदिलशाहीतील अफजल खान या बलाढ्य आणि अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांवरती चाल करून जाण्यास सांगितलं. अफजल खान विजापूरहून वाई इथे आला. त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती, कारण वाईजवळील जो काही प्रतापगड आहे त्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरली होती 10 नोव्हेंबरला 1659 साली. या भेटीमध्ये अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती असेल आणि त्यामुळेच महाराजांनी काय केलं, त्याला ठार मारलं आणि आदिलशहाच्या सैन्याचे पण पारिपत्य केले, त्यांचा पराभव केला. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईत जे काही जखमी झाले होते सैनिक त्यांची भरपाई केली आणि ज्यांनी या लढाईमध्ये चांगली कामगिरी केली होती किंवा चांगल्या पद्धतीने युद्ध केलं होतं त्यांना बक्षीस पण दिलं.
अफझल खानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती आले, त्यांना त्यांनी चांगली वागणूक दिली. युजुअली काय व्हायचं त्या काळामध्ये, की शत्रूचं सैन्य जर आपल्या हाती लागलं, तर त्या सैन्याचे खूप हाल केले जायचे किंवा त्यांना मारलं वगैरे जायचं, अशा गोष्टी केल्या जायच्या. बट महाराजांनी मात्र त्यांना प्रचंड चांगली वागणूक दिली. नेक्स्ट आहे सिद्दी जोहरची स्वारी. अफझल खानाच्या पानिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा, खेळणा ही किल्ले जिंकून घेतली आणि खेळणा किल्ल्याचं नाव विशाळगड असं ठेवण्यात आलं. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने 1960 मध्ये सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवरती चालून जाण्यास सांगितलं. त्याला सलाबत खान असा किताब देण्यात आला होता. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. सिद्दी जोहरच्या मदतीस रुस्तुम ई जमान, बाजी घोरपडे आणि आदिलशहाचा मुलगा फाजल खान हे देखील होते. या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावरती आश्रय घेतला आणि सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांनी पन्हाळ्याला वेढा दिला होता. वेढा म्हणजे काय? एखादा किल्ला असेल तर त्याच्या बाजूने पूर्ण सैन्य असतं आणि हे सैन्याने म्हणजे हे सैन्य कधीही त्या किल्ल्यावरती चाल करू शकतं आणि किल्ला काबीज करू शकतं. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेतोची पालकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावरती हल्ला केला आणि वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु नेताजी यांचं सैन्य इतकं जास्त नव्हतं आणि त्यामुळे वेढा उठेल अशी काही चिन्ह दिसत नव्हती. म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली आणि त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. आणि याच शिथिलतेचा फायदा महाराजांनी घेतला. महाराजांची ऍक्च्युअली एक स्ट्रॅटेजी होती, की सगळ्यात पहिल्यांदा तर आपण सिद्धीला गाफील ठेवायचं, गोड बोलण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून थोडासा वेढा शिथिल होईल आणि मग आपण आपल्या पुढच्या कामगिरीला लागू शकतो. या प्रसंगी गडावरील शिवा काशीद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता आणि शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर निघाली आणि सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली. ठीक आहे, कारण त्यांनी वेढा दिलाच होता, फक्त शिथिल केला होता. सो लगेच सैन्याने पालखी पकडली. प्रसंग बाका होता, म्हणजे अतिशय धाडसी काम केलं होतं शिवा काशीद यांनी. आणि सिद्धी जोहरला आधी वाटलं की सगळ्यात पहिल्यांदा हे महाराजच आहेत, पण त्यानंतर त्यांना कळलं की हे महाराज नाहीयेत. तेव्हा शिवा काशीदला त्यांनी जिवंत सोडलं नाही, खूप अत्याचार केले आणि शिवा काशीदने स्वराज्यासाठी बलिदान दिलं. दरम्यान शिवाजी महाराज हे सगळं इकडे चालू आहे, कारण अर्थात सगळ्यांना वाटलं की शिवा काशीद हेच ऍक्च्युअल महाराज आहेत. सो सगळे शिवा काशीदकडे चालले गेले किंवा सगळे त्या दिशेने गेले आणि बाकी दुसऱ्या अवघड वाटेने महाराज निघून गेले आणि गडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह काही निवडक सैनिक होते. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामधून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले आणि अर्थात सिद्धीला जेव्हा कळलं की शिवा काशीद खरे शिवाजी महाराज नाहीयेत, तेव्हा तो अर्थात शिवाजी महाराज कुठे गेले त्याचा मागमूस काढायला जाणार. आणि मग तेव्हा त्याला कळलं की महाराज विशाळगडाकडे चाललेले आहेत आणि सिद्धीने लगेच त्याचे सैन्य विशाळगडाच्या दिशेने पाठवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर शिवरायांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ थोपवायची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली. बाजीप्रभूने गजापूर जवळील घोडखिंडीमध्ये त्या सैन्याला अडवले. बाजीप्रभूंनी पराक्रमाची शर्थ केली, परंतु या संघर्षामध्ये त्यांना वीरमरण आले. तर घोडखिंडीची ही गोष्ट पण तुम्हाला माहिती असेल. याला परत पावनखिंड असं नाव देण्यात आलं. तर असं होतं की जेव्हा शिवराय जेव्हा विशाळगडावरती पोहोचतील, तेव्हा ते तोफेचा आवाज होणार आणि तोफेचा आवाज झाल्या याचा अर्थ काय, की छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचलेले आहेत. आणि बाजीप्रभूंनी परत यावं विशाळगडाकडे. तर असा तो संकेत होता. पण इतका निकराचं युद्ध घडलं होतं किंवा इतका मोठा लढा होता त्या ठिकाणी, की बाजीप्रभू देशपांड्यांना खूप मोठ्या प्रमाणात ते जखमी झाले होते, गंभीर जखमी झाले होते. त्यांनी प्राण मात्र सोडले नाहीत जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही. आणि तोफांचा आवाज आला, त्यांना एक काळजी त्यांची संपली किंवा काळजी मिटली की महाराज नीट सुखरूप पोहोचलेले आहेत, तेव्हा मात्र त्यांनी त्यांचे प्राण सोडले. आणि ओके. त्यांच्या सैन्याने सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराज विशाळगडाकडे पोहोचू शकले आणि विशाळगडाकडे जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोधही मोडून काढला आणि त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचले. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले होते, त्यावेळी दिल्लीच्या तख्तावरती आलेला औरंगजेब बादशहाने मुघल सरदार शाहिस्ते खान यास दक्षिणेत पाठवले. त्याने पुणे प्रांतावरती स्वारी केली. त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता आणि याच परिस्थितीमध्ये मुघल सुद्धा आले. म्हणजे एकावेळी 2 शत्रूंशी आता संघर्ष करायचा होता आणि ही गोष्ट काही बरोबर होणार नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आले होते आणि त्यामुळे विशाळगडावरती सुखरूप पोहोचल्यानंतर त्यांनी आदिलशहाबरोबर तह केला. कारण मुघल पण आहेत, आदिलशहा पण आहेत आणि दोघं पण इतके स्ट्रॉंग सत्ताधिकारी आहेत, दोघांशी एकाच वेळी लढणं शक्य नाही हे त्यांना कळलं होतं आणि त्यामुळे त्यांनी
कुठेतरी एका ठिकाणी आपण लढूया, एका ठिकाणी फोकस ठेवूया, यासाठी त्यांनी आदिलशाही बरोबर तह केला आणि या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला जो त्यांनी जिंकला होता तो त्यांना परत करावा लागला. आणि मग येथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला. म्हणजे आता आदिलशाही काही त्यांना डिस्टर्ब नाही करणार किंवा त्यांना त्रास नाही देणार. आता त्यांना फक्त मुघलांशी लढायचं आहे आणि बाकीच्या इतर सत्ताधिकाऱ्यांशी लढायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण स्वराज्य स्थापना आणि त्याच्या पुढे थोडीशी वाटचाल पाहिली. अजून खूप मोठा इतिहास आहे जो आपल्याला पुढे पाहायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पन्हाळा किल्ला बघू शकता. याचा 3 दरवाजाचा एक फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. ठीक आहे, जो की आदिलशाहीकडे गेलेला आहे सध्या. पुढे आपण पाहणार आहोत मुघलांशी कशा पद्धतीने महाराजांनी संघर्ष केला. तर आय होप की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. याच्यामध्ये काही डाऊट असले तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओज. बाय बाय.